किती दिवसापासून त्रास तसा बरेच दिवसापासून आहे. MRI केलं आहे? नाही MRI वगैरे नाही केलं. पण कोणाला 8-1 दिवस बरं वाटतं. गोळ्या वगैरे खाल्ल्या की नंतर परत दुखतं. जिकडं दुखलं तिकडे सांग. दुखणार थोडंसं बहीण हो थोडंसं पाहिलेलं अजून इथं दुखत आहे नाही. ते बहीण दुखतं इथं. ते बहीण दुखतं नाही ती नाही. इकडे काही दुखणार नाही. तिकडे नाही. इथं दुखल बघा जास्त. तुमच्या कमरामध्ये L4-L5 मध्ये गॅप म्हणजे या ठिकाणी वरशिडी खाली सरळ त्याला भरपूर दिवस झाले. पण ह्याच्यात डिस्क सरकून भरपूर दिवस झाले. कधीतरी कमरावर पडले असेल, झटका बसेल असेल. पण आता काय झालं, याच्यातलं कार्टिलेज असतं, आधी असतं ते हळूहळू बाहेर यायला लागलं. आधी जसं जशी बाहेर येईल तसं कमरापासून जी नसेल ती खोक्यात जाईल, मांडीत जाईल, पोटरीत जाईल, टाचेल. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, उडक लागते, कळ लागतो. जास्त चालले, जास्त उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्या बसले, याला भरपूर दिवस झाले. हा प्रकार काय आहे की पहिले फक्त तुम्हाला टिच्चं भरायचं, कमरामध्ये चमक भरायची. एखादी इंजेक्शन घेतली, गोळी घेतली ते लगेच 2-4 तासात बरं होऊन जायचं. पण आता काय झालं, याच्यातलं जे कार्टिलेज आहे गादी बाहेर आली, तोच प्रकार तुम्ही केला पण फरक नाही पडला यावेळेस. का? कार्टिलेज बाहेर आल्यामुळे. आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल, खाली आलेली डिस्क वरती जाईल, कार्टिलेज बाहेर आलेले मध्ये येईल, तेव्हाच हे क्लिअर होईल. त्याच्यानंतर आता ही कार्टिलेज जे बाहेर येतं, नस दबली जाते, हे MRI मध्ये दिसतं, XRI नाही दिसत. XRI मध्ये फक्त झीज किंवा गॅप दिसत, त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता सायटिकामध्ये पण प्रकार असतो आणि प्रमाण असतं, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. आता तुमचं फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजच्या रेंजमध्ये, आणि हे तुम्ही हाताने वाढवा करा. म्हणजे काय, तुम्ही 20 किलोच्या पुढे वजन उचलणार, वाकून वजन उचलणार, बिना बेल्टचं झटके बसणं, बिना बेल्टचं तुम्ही ट्रॅव्हलिंग करणं, गाडी चालवणं, पालतो झोपणं, चुकीच्या पद्धतीने बसणं, चुकीच्या पद्धतीने झोपणं, चुकीचं वर्कआउट किंवा चुकीचं हार्डवर्क, त्याच्याने हा प्रकार वाढतो. आता याला काही नियम आहे इथून पुढे, आणि काही नियम आयुष्यभर, काही नियम थोड्या दिवसाचा आहे. आता आयुष्यभरासाठी नियम आहे, तुम्ही आयुष्यभर 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलू शकता. ज्या दिवशी तुम्ही वजन उचलला हा त्रास तुम्हाला परत होणार. म्हणजे जसं एकदा BP डायबिटीस लागलं तुम्हाला आयुष्यभर त्याला नियम असता, पथ्य असतं. तसं मणक्याचा आजार एकदा लागला तुम्हाला आयुष्यभर नियम आणि पथ्य. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही लिमिट क्रॉस करणार हा त्रास तुम्हाला परत होईल. जसं की 4 व्हीलरचं व्हील अलाइनमेंट बिघडलं, तुम्ही अलाइनमेंट जोपर्यंत करत नाही तर नवीन टायर जरी टाकलं ते घसणारच. तसं तुमची जी डिस्क आहे तिची अलाइनमेंट बिघडली, जोपर्यंत डिस्क पोझिशनला आणत नाही कार्टिलेज बाहेरच येणार, घसतच जाणार आणि नस ब्लॉक होऊन जाणार. हे थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर बरी डॉक्टर ऑपरेशन गेलं 3 दिवसांनी फरक पडेल, माझ्याकडे 10 दिवसात बऱ्यापैकी कव्हर होईल. पण 20% हे मरेपर्यंत राहा. 20% म्हणजे काय, तुम्ही जी चुकी करणार तुम्हाला तेच सांगितलं, 20 किलोच्या पुढे वजन उचललं परत त्रास होईल, कमराला लिमिटपेक्षा जास्त झटका बसला परत त्रास होईल. याला या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा. याला काही नियम आहे, फालतू झोपणं बंद, मोपेड गाडी बिना बेल्टचं चालवणं बंद, बेल्ट लावणं मोपेड गाडी किंवा मोटरसायकलवर, 20 किलोच्या पुढे वजन उचलणं बंद, 30 डिग्रीत बसणं किंवा झोपणं बंद. 30 डिग्री म्हणजे कसं, खुर्ची बसले शीट पुढे घेऊन पाय टेबलवर ठेवून खुर्ची घेऊन बसायचं, झोपायचं. याला एक 10 दिवस कंटिन्यू करायचं. 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. याचा LS माइनचा MRI केलं तरी स्पष्ट दिसतं. XRI मध्ये सगळ्या गोष्टी दिसत नाही. आणि मरेपर्यंत जरी तुम्ही याच्यावर गोळ्या खाल्ल्या, हा जर गोळ्या औषध बरा होऊ शकत नाही. जर झालं ₹800 received on PhonePe. जेल रोड काम काय असतं सिटिंग जॉब सर. हे जे मी सांगितलं याच्या आधी कोणी सांगितलं का तुम्हाला? नाही सर, एवढं स्पष्ट असं सांगितलं सर येऊ का? हो सर, खुश होतो. फक्त सांगितलं असेल थोडं मणक्यात झीज झाली का, हो मणक्यात. आणि ह्या आजारावरती गोळ्या औषध तयार झाले, पेन किलर खाल्ली तेवढं होतं, परत आवड संपला की परत दुखण्याचं असं. हा इकडे तुकडे मी सांगितलेली जेवढी प्रोसेस पूर्ण केली आणि तुम्ही जे नियम कंटिन्यू ठेवले, म्हणून आयुष्यभर माझ्याकडे काय कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही.
पण तुम्ही ट्रीटमेंट केली, नियम 15 दिवसातच तोडले. जेवढी ट्रीटमेंट केली सगळी वाया. थोडंसं ड्रायव्हिंग आहे मला, जास्त नाही. थोडंसं थोडंसं गाडीवर टू व्हीलरवर. काय अडचण? टू व्हीलर त्याच्यामध्ये मोपेड का मोटरसायकल? मोटरसायकल. काय अडचण नाही त्याला. लाईक्स डोकं तिकडे पाय पूर्ण पाय फालतू. हां कंबर डावा पाय. कशाचे वेलचे मॅडम करत Rupees 200 received on phone pay. आणि झोपाल. हॅलो ना. कोणतं केलं?